हॅलो फ्रेंड्स, आज आपण कम्प्युटरची बेसिक माहिती बघणार आहोत. बघा, तुम्ही सगळ्यांनी कम्प्युटरचा कोर्स जॉईन केला आहे. काही जणांना कम्प्युटरविषयी माहिती असेल, त्यांनी तो ऑपरेटही केला असेल. पण काही व्यक्ती इथे अशा पण बसलेल्या आहेत की त्यांनी आजपर्यंत कम्प्युटर बघितलेला नाही आहे. बघितला असेल पण ऑपरेट केलेला नाही आहे. त्यांना कम्प्युटरविषयी काहीच माहीत नाही आहे. त्यामुळे आज आपण कम्प्युटर फंडामेंटल विषयी माहिती घेऊया. बघा, आज आपण कम्प्युटर फंडामेंटल विषयी माहिती घेतोय. त्याआधी बघा, कम्प्युटर आपण आज प्रत्येक क्षेत्रात यूज करतोय, बरोबर? असं एकही क्षेत्र नाहीये की त्या क्षेत्रामध्ये कम्प्युटरचा यूज केलेला नाहीये. बघा, तुम्ही हॉस्पिटल्समध्ये बघा किंवा बँकेमध्ये किंवा शाळेमध्ये, स्कूलमध्ये, कंपन्यांमध्ये, इवन घरामध्ये सुद्धा आपण कम्प्युटरचा यूज करत आहोत. म्हणजे आत्तापर्यंत असं एकही क्षेत्र राहिलेलं नाही आहे की त्या क्षेत्रामध्ये आपण कम्प्युटरचा यूज करत नाही. लेटेस्ट आज तुम्ही जे शिकताय ते सुद्धा डायरेक्ट कम्प्युटरवर ई-लर्निंग शिकताय. म्हणजे कोणतंही क्षेत्र असं मागे राहिलेलं नाही आहे की त्या क्षेत्रामध्ये कम्प्युटरचा यूज केला जात नाही. बघा, मग आज आपण कम्प्युटरविषयी माहिती घेऊया. बघा, कोणतीही गोष्ट ही डायरेक्ट तयार होत नाही. तिला तयार करावं लागतं, तिला बनवावं लागतं, तिचा शोध घ्यावा लागतो. आज तुम्ही जगामध्ये कोणतीही गोष्ट जरी घेतली तरी ती तयार झालेली नाही आहे डायरेक्टली. तिला बनवावं लागलंय. तुमचा पेन असेल, तुमची वही असेल, त्यासाठी ती बनवावी लागते. बघा, कम्प्युटर हा एक असा पार्ट आहे किंवा असा डिव्हाइस आहे की जो बनवण्यासाठी किंवा ज्या कोणी व्यक्तीने तो तयार केला असेल ती व्यक्ती खूप महान असेल. कारण तुम्ही बघा की कम्प्युटर आज 10 व्यक्तींचं काम एकटा करतो. 10 व्यक्तींचं काम एकटा कम्प्युटर करतो. हजारो फाईल्स तो आपल्या कम्प्युटरमध्ये, आपल्या मेमरीमध्ये साठवून ठेवतो. त्यामुळे कम्प्युटर बनवणारी व्यक्ती ही खरंच खूप महान असेल. मग असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो की कोणी बरे बनवला असेल कम्प्युटर? तर बघा, कम्प्युटरची हिस्ट्री आहे की कम्प्युटर, फादर ऑफ कम्प्युटर, म्हणजे ज्याने कम्प्युटर बनवला, ज्याने पहिल्यांदा कम्प्युटरचा शोध लावला, त्याचं नाव आहे चार्ल्स बॅबेज. हा अमेरिकेतील एक शास्त्रज्ञ आहे. याने कम्प्युटरचा शोध लावला. पहिला कम्प्युटर याने शोधला. पहिला जो कम्प्युटर होता तो तुम्ही बसलेला एवढा रूम एवढा होता. एवढा मोठा एक कम्प्युटर होता. आणि तो कम्प्युटर ऑपरेट करायला, तो एक कम्प्युटर ऑपरेट करायला 10 व्यक्ती लागायच्या. किती? 10 व्यक्ती तो एक कम्प्युटर ऑपरेट करत होत्या. बघा, कम्प्युटर ऑपरेट करताना पहिली स्टेज होती ती कम्प्युटरची. त्यामुळे एवढी प्रगती झाली नव्हती. जस्ट कम्प्युटरचा शोध लागला होता. कम्प्युटर ही संकल्पना लोकांसमोर आली होती. त्यामुळे ती एवढी प्रोग्रेस नव्हती झाली. त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त साधा सिंपल एक कॅल्क्युलेटर प्रमाणे त्या कम्प्युटरचा यूज केला जायचा. त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा क्रिया केल्या जात होत्या. त्यानंतर मग पुढे त्याच्या पायऱ्या निर्माण झाल्या, त्याच्या पिढ्या निर्माण झाल्या आणि मग त्यामध्ये बदल होत गेला. आणि आत्ता बघा, तुमच्यासमोर दिसायला छोटा आहे, पण तो एका वेळेस 10 ते 15 व्यक्तींचं काम एकटा करत असतो. म्हणजे बघा, कम्प्युटरची पहिली पिढी आणि आत्ताची पिढी यामध्ये किती फरक येतो. त्यानंतर बघा, हा कम्प्युटर अमेरिकेमध्ये तयार झालाय. तो भारतात आणला गेला नाही. भारतात तो आणावा लागला. कारण कम्प्युटर हा पहिल्यांदा अमेरिकेत तयार झाला. त्यामुळे त्याचा विकास हा अमेरिकेमध्ये जास्त झाला. काही वर्षांनी म्हणजे 1960च्या नंतर आपल्या भारतामध्ये कम्प्युटर ही संकल्पना आलेली आहे. आणि ती राजीव गांधींनी आणलेली आहे. राजीव गांधींनी आपल्या भारतामध्ये कम्प्युटर आणला आहे. म्हणून बघा, त्याला भारताचे जनक असं म्हटलं जातं. कम्प्युटरला भारताचे जनक म्हटलं जातं. आणि ज्यांनी कम्प्युटरचा शोध लावला त्यांना
कम्प्युटरचे जनक म्हटलं जातं ते आहे चार्ल्स बॅबेज. आणि ज्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा कम्प्युटर आणला त्यांच्यामुळे आज आपण इथे कम्प्युटर बघतोय, त्यांचं नाव आहे राजीव गांधी. राहील सगळ्यांच्या लक्षात, फादर ऑफ कम्प्युटर फॉरवर्ड, म्हणजे ज्यांनी कम्प्युटरचा शोध लावला ते त्यांचं नाव आहे चार्ल्स बॅबेज. आणि ज्यांनी भारतामध्ये कम्प्युटर आणला त्यांचं नाव आहे राजीव गांधी. त्यानंतर बघा, तुम्ही कम्प्युटर सगळे म्हणत असतात, संगणक हा मराठी त्याला पर्यायी शब्द आहे. मग नेमकं कम्प्युटर म्हणजे काय, कशाला म्हणायचं कम्प्युटर, त्याची डेफिनेशन दिलेली आहे. काय त्याची डेफिनेशन बघा, कम्प्युटर इज ॲन इलेक्ट्रॉनिक मशीन विथ ॲक्सेप्ट डाटा प्रोसेस ऑन इट अँड गिव मिनिंगफुल रिझल्ट ॲट अ हाय स्पीड. परत बघा, कम्प्युटर इज ॲन इलेक्ट्रॉनिक मशीन. कम्प्युटर काय आहे, इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, लाईटीवर चालणारं मशीन आहे. लाईट नसेल तर त्याचा काही यूज आहे का, नाही. जेव्हा लाईट असेल तेव्हाच आपण त्याचा यूज करू शकतो. कम्प्युटर इज ॲन इलेक्ट्रॉनिक मशीन म्हणून त्याला इलेक्ट्रॉनिक मशीन म्हटलं आहे. म्हणजे कोणतंही इलेक्ट्रॉनिक मशीन असेल ते कम्प्युटरशिवाय लाईटशिवाय चालू शकत नाही. त्यानंतर पुढे दिलंय विथ ॲक्सेप्ट डाटा प्रोसेस ऑन इट. तो काय करतो, आपण दिलेली माहिती ॲक्सेप्ट करतो, स्वीकारतो. आपण दिलेली माहिती म्हणजे काय, आपण कीबोर्डद्वारे त्याला जी माहिती पुरवत असतो, टायपिंग करत असतो, गणित देत असतो त्याला सोडवण्यासाठी, म्हणजे आपण कम्प्युटरद्वारे जी माहिती देतो ती तो ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यावर प्रोसेस करतो, प्रोसेस ऑन इट, आणि त्यावर तो प्रक्रिया करत असतो. अँड गिव, आणि नंतर गिव मिनिंगफुल रिझल्ट ॲट अ हाय स्पीड, आणि त्यानंतर तो आपल्याला मिनिंगफुल म्हणजे अचूक समाधानकारक रिझल्ट उत्तर देत असतो. आणि कसं, हाय स्पीड, जास्त वेळात, पटकन. म्हणजे बघा, कम्प्युटरची जर मराठीतून तुम्हाला डेफिनेशन करायची असेल तर ती अशी होईल, कम्प्युटर हे एक संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे की जे आपण दिलेली माहिती स्वीकारतं, त्यावर प्रोसेस करतं आणि कमी वेळात अचूक उत्तर आपल्याला देतो, त्याला कम्प्युटर असे म्हणतात. बघा, मग आपली ही जी डेफिनेशन आहे ही कम्प्युटरच्या तीन मेन पार्टवरून तयार झालेली आहे. म्हणजे बघा, कम्प्युटर कसा तयार होतो तर त्याचे काही तीन महत्त्वाचे मेन पार्ट आहे की त्या 3 पार्टशिवाय तुमचा कम्प्युटर चालू शकत नाही किंवा तुम्ही तुमचा कम्प्युटर ऑपरेट करू शकत नाही. असे कम्प्युटरचे 3 मेन पार्ट दिलेले. मग ते कोणते तर बघा, मेन पार्ट ऑफ कम्प्युटर पहिला आहे मॉनिटर. तुमची ही जी स्क्रीन दिसते ही ज्यावर तुम्हाला दिसते याला मॉनिटर असे म्हणतात. त्यानंतर कीबोर्ड, जो बटनांचा बोर्ड दिलेला आहे त्याला कीबोर्ड असे म्हटलं जातं. त्यानंतर CPU. बघा, CPUचा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मध्यवर्ती कार्यकारी विभाग. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा काय करतो, मॉनिटर आणि कीबोर्ड मधली देवाणघेवाण करत असतो. कम्प्युटरचा ब्रेन सुद्धा याला म्हटलं जातं. CPUला दुसरं नाव आहे कम्प्युटर ब्रेन, कम्प्युटरचा ब्रेन. बघा, मग आपण जी डेफिनेशन बघितली ती ह्या 3 मेन पार्टवर डिपेंड आहे. ते कसं ते बघा, आपण काय म्हटलंय, विथ ॲक्सेप्ट डाटा प्रोसेस. तो काय करतो, डाटा स्वीकारतो, ॲक्सेप्ट करतो. मग डाटा आपण कशाद्वारे त्याला देतो, माहिती कशाद्वारे त्याला देतो, आपण कीबोर्डद्वारे. कीबोर्डद्वारे त्याला आपण माहिती पुरवत असतो. त्यानंतर पुढे काय दिलं, डाटा प्रोसेस. तो डाटा घेतल्यानंतर त्यावर प्रोसेस करतो. प्रोसेस कुठे होते, CPU मध्ये. जेव्हा आपण त्याला माहिती पुरवतो त्यानंतर CPU मध्ये प्रोसेस केली जाते आणि प्रोसेस झाल्यानंतर त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आपल्याला मॉनिटरच्या स्क्रीनवर आउटपुटला दिसत असतं, म्हणून त्याला कम्प्युटर असे म्हणतात. समजलं मग, म्हणजे आपली जी डेफिनेशन आहे ती ह्या 3 मेन पार्टवरूनच बनलेली आहे.
याच्यातला एक जरी पार्ट नसला तरी तुमचा कम्प्युटर चालू शकत नाही. ते कसं बघा. सपोज तुम्ही विचार करा, तुम्ही मॉनिटर घेतला आणि कीबोर्ड घेतला, CPU घेतला नाही, तर तुमचा कम्प्युटर ऑपरेट तुम्ही करू शकता का? नाही करू शकत. कारण का? कारण तुम्ही कीबोर्डद्वारे जी कम्प्युटरला इनपुट देणारे, जी माहिती पुरवणारे, ती तो प्रोसेस कशामध्ये करणार आहे? CPU मध्ये. आणि जर CPUच नसेल तर प्रोसेस होईल का? आणि प्रोसेस नाही झाली तर तुम्हाला तुमच्या माहितीचा आउटपुट मिळेल का? नाही. सपोज तुमच्याकडे मॉनिटर आहे, CPU आहे, पण कीबोर्ड नाही, तरी तुमचा कम्प्युटर चालू शकत नाही. कारण तुम्ही कम्प्युटरला जे आउटपुट देणार आहात ते कशाद्वारे देणार आहे? कीबोर्डद्वारे. मग जर कीबोर्डच नसेल तर तुमच्या कम्प्युटरला तुम्ही माहिती देऊ शकणार नाही, आणि माहिती मिळाली नाही म्हणजे CPU मध्ये त्याची प्रोसेस होणार नाही, आणि मुळातच जर प्रोसेसच झाली नाही तर तुमच्या मॉनिटरवर त्या ज्या काही माहितीचा आउटपुट आहे ते तुम्हाला मिळणार नाही. सपोज तुमच्याकडे अशी कल्पना करा, मॉनिटर नाही आहे, कीबोर्ड आणि CPU आहे, तरी तुमचा कम्प्युटर ऑन होऊ शकत नाही. कारण का? तुम्ही जी माहिती इनपुट करणार आहात, कम्प्युटरला देणार आहात, त्यानंतर तो CPU मध्ये त्याची प्रोसेस करणार, आणि प्रोसेस केल्यानंतर जे काही आन्सर आहे ते तुम्हाला मॉनिटरच्या स्क्रीनवर दिसतं. आणि जर मॉनिटरच नसेल तर तुम्हाला ते आन्सर दिसणार आहे का? नाही. म्हणजे आपल्याला कम्प्युटर ऑन करण्यासाठी या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर बघा, या तीन महत्त्वाच्या पार्ट व्यतिरिक्त असे काही पार्ट्स आहे की ज्याची कम्प्युटर ऑन होण्यासाठी गरज नसते, पण काही कारणासाठी, तात्पुरत्या टेम्पररी कारणासाठी त्या पार्ट्सची आपल्याला गरज असते, म्हणून त्याला ऑप्शनल पार्ट म्हणतात. म्हणजे कम्प्युटर ऑन करण्यासाठी त्याची गरज नसते, पण त्या कारणासाठी आपल्याला तात्पुरती त्या पार्टची गरज भासते, म्हणून त्याला आपण ऑप्शनल पार्ट म्हणतो. मग असे पार्ट कोणते? बघा, पहिला पार्ट आहे माऊस. पहिला जो पार्ट आहे माऊस. आता माऊसची कम्प्युटर ऑपरेट करण्यासाठी गरज नसते, पण तुम्हाला एखाद्या भागात पटकन प्रवेश करायचा आहे, तुम्ही कीबोर्डद्वारे पण जाऊ शकता, पण माऊसद्वारे कीबोर्डपेक्षा कमी वेळ लागतो, त्यामुळे आपण माऊस हा ऑप्शन वापरत असतो. त्यानंतर पुढे दिला आहे प्रिंटर. प्रिंटरची कम्प्युटर ऑन होण्यासाठी गरज नसते, पण तुम्ही एखादा बायोडाटा तयार केला असेल किंवा एखादं लेटर तयार केलं असेल, ते लेटर, सपोज तुम्ही ॲप्लिकेशन लेटर तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये द्यायचं आहे, तुम्ही ते कम्प्युटरमध्ये बनवलं, ते बनवल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट हवी असते कागदावर, ती प्रिंट तुम्ही कंपनीमध्ये देत असतात का? तुम्ही डायरेक्ट कम्प्युटरमध्ये टाईप केलं आणि त्यांच्यासमोर कम्प्युटर जाऊन ओपन करून दाखवाल, हे घ्या तुमचं ॲप्लिकेशन लेटर, असं नाही. तर त्याची आपल्याला प्रिंट लागते. मग ती प्रिंट काढण्यासाठी आपल्याला प्रिंटर या ऑप्शनची गरज लागते. त्यानंतर पुढे दिला आहे प्लॉटर. थर्ड पार्ट आहे प्लॉटर. प्लॉटरची कम्प्युटर ऑपरेट करण्यासाठी गरज नसते, पण बघा, मोठे मोठे इलेक्शन्सचे मोठे मोठे बॅनर आता सध्या लागले आहेत. त्यानंतर बघा, बर्थडेचे मोठे मोठे बॅनर छापले जातात, किंवा वेगवेगळ्या कोर्सेसचे मोठे मोठे बॅनर लावले जातात बस स्टँडवर, चौकामध्ये, किंवा फिल्मचे पोस्टर लावले जातात. हे जे पोस्टर आहे हे तुम्ही तुमच्या छोट्या प्रिंटरमधून त्याची प्रिंटआउट काढू शकत नाही. त्याचा आकार मोठा असतो, साईज मोठी असते, आणि प्रिंटरमधून तुम्ही फक्त कागद प्रिंट करू शकतात. तुम्हाला कापडावर प्रिंट पाहिजे असेल, एखाद्या प्लास्टिक पेजवर, प्लास्टिक कोटेज पेजवर जर तुम्हाला प्रिंट पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही प्लॉटर हा ऑप्शन वापरू शकतात. प्लॉटर हा प्रिंटरचाच प्रकार आहे, पण प्लॉटर हा प्रिंटरची मोठी साईज आहे. प्लॉटर ही छोटी साईज आहे, तर प्रिंटर ही छोटी साईज आहे, तर प्लॉटर ही मोठी साईज आहे. त्यानंतर पुढे आहे स्कॅनर. स्कॅनरचा यूज कशासाठी होतो? तुम्ही बघा, ऑनलाईन फॉर्म भरत असतात, इंटरनेटवरून ऑनलाईन फॉर्म भरतात, जसे पोलीस भरतीचे वगैरे तुम्ही फॉर्म भरले, त्यासाठी बघा तुम्हाला जर तुम्ही लेखी फॉर्म भरला
पोस्टाने, तर तुम्ही फॉर्म भरता आणि फॉर्मला कागदपत्र अटॅच करता स्टॅपलरने. मग कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा मग लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, तुमचं मार्कशीट असेल, हे सगळं तुम्ही त्याला अटॅच करता, पिनअप करतात आणि मग तो फॉर्म तुम्ही पोस्टाने किंवा याने पाठवू शकतात. परंतु जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल इंटरनेट थ्रू आणि तुम्हाला कम्प्युटरमधून इंटरनेट थ्रू तुम्ही फॉर्म भरताय आणि त्याला तुम्हाला डॉक्युमेंट अटॅच करायचे असेल, तर तुम्ही कसे करणार? ते करण्यासाठी तुम्हाला स्कॅनर लागतो. तुम्ही तुमचा फोटो असेल, त्यानंतर फोटो झाल्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या ज्या डॉक्युमेंट्स असतील, कास्ट सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट, मार्कशीटचे झेरॉक्स, हे स्कॅनिंग करून त्याची एक फाईल कम्प्युटरमध्ये सेव्ह करतात आणि ती सेव्ह केल्यानंतर तुम्ही ती अटॅच करतात. मग ते स्कॅन करण्यासाठी तुम्हाला स्कॅनरचा यूज होतो. त्यानंतर पुढे दिला आहे वेब कॅमेरा. वेब कॅमेराद्वारे तुम्ही तुमचा फोटो तुमच्या कम्प्युटरमध्ये ऑनलाईन काढू शकतात. त्यानंतर बघा, काही पिक्चरमध्ये दाखवलं असतं की त्याचा मित्र अमेरिकेमध्ये असतो आणि तो इंडियामध्ये असतो. इंडियामध्ये असून आणि तो अमेरिकेमध्ये असून तो तिथे काय करतोय, तो कसा दिसतो हे त्यांना दिसत असतं. म्हणजे इंटरनेट थ्रू ते चॅटिंग करत असतात आणि चॅटिंग ही ऑनलाईन चॅटिंग करताना आपला फोटोसुद्धा तिथे अटॅच असतो. त्यासाठी आपल्याला वेब कॅमेरा लागतो. लॅपटॉप जर असेल तर लॅपटॉपच्या वरती मॉनिटरच्या स्क्रीनवर सेंटरला तो वेब कॅमेरा बाय डिफॉल्ट असतो. आणि जर डेस्कटॉप मशीन असेल तर डेस्कटॉप मशीनमध्ये तो कॅमेरा जो असेल तो एक्सटर्नल असतो, तो आपल्याला फिट करावा लागतो. त्यानंतर बघा, पुढे दिला आहे हेडफोन आणि स्पीकर. हेडफोन आणि स्पीकर हे तुम्ही गाणे ऐकण्यासाठी यूज करू शकता किंवा एखादी माहिती तुम्हाला ऐकायचं असेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आत्ता जस्ट जे ऐकताय ते तुम्ही स्पीकरद्वारे ऐकताय. म्हणजे अशा कारणांसाठी तुम्हाला हेडफोन आणि स्पीकरची गरज लागते, म्हणून त्यांना ऑप्शनल पार्ट म्हटलं जातं. थँक्यू.